आषाढी एकादशी निमित्त चौपाड येथील श्री विठ्ठल मंदिरात रविवारी भक्तगणांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। रविवारी आषाढी एकादशी होती। दक्षिणेची काशी मानल्या जाणाऱ्या पंढरपुरात वारकरी मोठ्या उत्साहात दाखल झाले असून आषाढी यात्रा सोहळा मोठ्या प्रमाणात भरला आहे। मानाच्या पालख्या आणि दिंड्यांसह सुमारे 12 लाख वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले आहेत। विठू नामाच्या गजरानं अवघी पंढरीच जणू दुमदुमून गेली आहे। दरम्यान सोलापूर शहरातील चौपाड येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरातही आषाढी एकादशीनिमित्त भक्तगणांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली। दरम्यान चौपाड विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भक्तगणांची मोठी रांग लागली होती। पहाटेपासूनच मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पंढरीला जाता आलं नाही, मात्र सोलापुरात सावळ्या विठ्ठलाचं आणि रखुमाईचं दर्शन घेता येत असल्यानं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळं समाधान आणि आनंद दिसून येत होता। चौपाड विठ्ठल मंदिराची सर्वदूर ख्याती असून शहर परिसरातील विविध भागातून मोठ्या प्रमाणात भक्तगणांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। प्रत्येकजण मनोभावे विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेऊन स्वतःला धन्य धन्य मानत होता। मंदिराबाहेर पूजेचं तसंच प्रासादिक साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आलं होतं। मंदिराचे पुजारी हर्षद कुलकर्णी यांनी याबाबत अधिक माहिती दिली। आज या मंदिरामध्ये पहाटे 5:30 वाजता काकडा आरती झाली। त्यानंतर डॉक्टर चांदोरकर यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली। त्यानंतर आपण 6 वाजता मंदिराला दर्शनासाठी आपण या भाविकांना सोडण्यात आलेलं आहे। तरी या मंदिरामध्ये आज दिवसभर प्रसाद वाटप चालू आहे। प्रसाद वाटपामध्ये केळी, खिचडी आणि राजगिरा लाडू यांचा समावेश आहे। तसेच या मंदिरामध्ये आत्ता 9 वाजता पंचसूक्त पवमान आणि विष्णू सहस्रनामाचं पठण झालेलं आहे। त्यानंतर दुपारी नैवेद्य आणि महाआरती होईल। त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता चौपाड विठ्ठल महिला भजनी मंडळ यांचं संगीत भजनाचा कार्यक्रम होईल। त्यानंतर संध्याकाळी 10:30 वाजता काकडा शेजार आरती होऊन या ठिकाणी या आजच्या कार्यक्रमाची सांगता होईल। तरी भाविकांनी खूप गर्दी या ठिकाणी आज प्रचंड दरवर्षीप्रमाणे यावर्षी गर्दी खूप आहे। तसंच मंदिराचे सहकारी आणि पंच कमिटी आणि सर्व कार्यकर्ते यांच्या सर्व अध्यक्षाखाली हे सर्व मंदिराचे कार्यक्रम व्यवस्थित पार पडत आहे आणि हे दरवर्षी चालत राहील। दरम्यान दर्शनानंतर भक्तगणांना महाप्रसादाचं वाटप करण्यात येत होतं। असंख्य भक्तगणांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी संभाजी काळे, रमेश खरात, राजू लिगाडे, गणेश धावडे, विनोद मोरे, रवी हळ्ळे, भारत भागानगरे, अमृत खरात, विजय परदेशी, अप्पा औराद, स्वामी भागानगरे, महेश कोरे, प्रवीण खरात यांची उपस्थिती होती। आषाढी एकादशीनिमित्त सर्वत्र चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती येत होती।